घटना आहे मया 74 वर्षीय व्यक्तीची। ही घटना कर्नाटकातील यादगीर जिल्ह्यातील गोणल गावची आहे। या गावात पप्पण्णा सज्जन नावाचे 74 वर्षीय व्यक्ती राहत होते। शेती हा त्यांच्या कुटुंबाचा प्रमुख आधार होता। पप्पण्णांच्या नावावर मोठ्या प्रमाणात जमीन होती आणि त्यांच्या कुटुंबात 3 मुलं होती। गावात घर असूनही पप्पण्णा गेल्या अनेक वर्षांपासून गावात मुलांसोबत न राहता शेतातच राहत होते। जवळपास 15 वर्षापासून त्यांचा मुक्काम शेतातील ठिकाणीच होता, अशी माहिती तपासातून समोर आली आहे। पप्पण्णाच्या नावावर एकूण 48 एकर शेती असल्याचं सांगितलं जातं। त्यापैकी 3 मुलांना प्रत्येकी 4 एकर जमीन देण्यात आली होती, तर उरलेली 36 एकर जमीन पप्पण्णांच्या ताब्यात होती। त्यामुळे सुरुवातीला पोलिसांना हा प्रकार मालमत्तेच्या वादातून झाला असावा असा संशय आला। एवढी मोठी जमीन, 3 मुलं आणि वडिलांच्या नावावर असलेली मालमत्ता, यामुळे तपासाची दिशा सुरुवातीला संपत्तीच्या कारणाकडे वळणं स्वाभाविक होतं। पण या कुटुंबाच्या आयुष्यात आणखी एक वेगळीच बाजू होती। पप्पण्णांच्या पत्नीचं सुमारे 8 वर्षापूर्वी निधन झालं होतं। त्यानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत काही गंभीर आरोप आणि माहिती तपासादरम्यान समोर आली होती। पोलिसांना त्यांच्या मोबाईल फोनमध्ये महिलांसोबतचे अनेक फोटो आढळले। या फोटोमुळे तपासाची दिशा अचानक बदलली। पोलिसांना जाणवू लागला की हा प्रकार फक्त जमीन जुमल्याच्या वादातून घडलेला नसावा। पप्पण्णा महिलांच्या संपर्कात असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली। वृत्तानुसार ते महिलांना पैसे देऊन शेतातील झोपडीवर बोलवत असल्याचा आरोप आहे। मात्र याच प्रकरणात सर्वात गंभीर आणि कुटुंबाला हादरवून टाकणारी माहिती पुढे आली, ती म्हणजे त्यांच्या सुनेबाबतची। पप्पण्णांचे सुनेसोबतही अयोग्य संबंध असल्याचा आरोप तपासादरम्यान समोर आला। या आरोपाची माहिती त्यांच्या मुलाला नरस रेड्डीला मिळाल्यानंतर त्यांच्या मनात वडिलांविषयी प्रचंड संताप निर्माण झाल्याचं सांगितलं। पण इथंच या संपूर्ण घटनेचा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो। मुलाला वडिलांबद्दल एवढा राग का असेल? तर त्यांनी काय केलं नेमकं? त्यानं वडिलांशी थेट सामना केला का? पोलिसांकडे तक्रार केली का? की त्यानं काही वेगळाच मार्ग निवडला? कारण 12 मार्चच्या रात्री गोणल गावात पप्पण्णांच्या आयुष्याचा शेवट होणार होता आणि त्या रात्री त्यांच्यावर हल्ला करणारे लोक त्यांच्या कुटुंबातील नव्हते। 12 मार्च रोजी पप्पण्णा शेतातील ठिकाणी होते। नेहमीप्रमाणे त्यांचं आयुष्य सुरू होतं, मात्र रात्रीच्या सुमारास त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्यांची हत्या करण्यात आली। पप्पण्णांचा मृत्यू झाल्यानंतर घरच्यांमध्ये आणि गावात खळबळ उडाली। कुणीतरी अज्ञात व्यक्तींनी पप्पण्णांची हत्या केल्याचा संशय निर्माण झाला आणि त्यानंतर या प्रकरणात एक अशी गोष्ट घडली जी पोलिसांच्या तपासात अत्यंत महत्त्वाची ठरली। पप्पण्णांचा मुलगा नरस रेड्डी स्वतः पोलिसांकडे गेला। त्यानं वडिलांची हत्या अज्ञात व्यक्तींनी केल्याची तक्रार दाखल केली। या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला। सुरुवातीला तपास अधिकाऱ्यांसमोर एक मृत व्यक्ती, अज्ञात मारेकरी आणि त्यामागचं कारण एवढंच चित्र होतं आणि मालमत्तेचा मोठा प्रश्न असल्यामुळे जमीन आणि संपत्तीच्या दिशेनेही तपास करण्यात आला। पोलिसांनी पप्पण्णांच्या कुटुंबियांकडे चौकशी सुरू केली। त्यांचं आयुष्य, शेती, जमीन, कुटुंबातील संबंध आणि अलीकडील वाद याबाबत माहिती घेतली जाऊ लागली। पण तपास जसं पुढे गेला तसं पोलिसांच्या तपासात काही विसंगती येऊ लागल्या। हत्या अज्ञातांनी केली असल्याचं सांगितलं जात होतं, मात्र या हत्येमागे मृत व्यक्तीच्या जवळचा व्यक्तीचा काही संबंध आहे का, हा प्रश्न पोलिसांच्या मनात निर्माण झाला। यानंतर पोलिसांनी पप्पण्णांचा मोबाईल तपासला आणि या मोबाईलमधील काही फोटो तपासासाठी महत्त्वाचे ठरले। अनेक महिलांसोबतचे फोटो पोलिसांच्या निदर्शनास आलं। या फोटो आणि इतर माहितीच्या आधारे पोलिसांनी पप्पण्णांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत तपास सुरू केला। त्यातून महिलांशी असलेल्या संबंधांची माहिती पुढे आली। याच तपासादरम्यान मुलगा नरस रेड्डी वडिलांच्या वर्तनामुळे नाराज असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। आता तपासाची दिशा पुन्हा बदलली। पोलिसांसमोर प्रश्न होता की हा जर खून फक्त जमिनीच्या वादातून झालेला नसेल तर त्यामागे नेमकं कारण काय आहे? आणि जर नरस रेड्डीला वडिलांच्या वर्तनाबद्दल इतका संताप होता तर त्याच्या हत्येशी काही संबंध आहे का? मात्र पोलिसांकडे त्यावेळी फक्त संशय होता, ठोस पुरावा मिळणं बाकी होतं। 12 मार्चच्या हत्येनंतर अवघे काही दिवस गेले होते। पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली आणि अखेर संशयाची दिशा कर्नाटकाबाहेर गेली। तपासामध्ये तिरुपतीशी संबंधित काही व्यक्तींचा धागा पोलिसांच्या हाती लागला। पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतले। त्यांची चौकशी सुरू झाली आणि याच चौकशीत या हत्येचं गूढ उलगडायला सुरुवात झाली। पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावं रमेश जी वीरेश, एम वीरेश आणि कृष्णा अशी आहेत। हे सर्वजण तिरुपती येथील रहिवासी असल्याचं वृत्तांतात नमूद करण्यात आलं आहे। सुरुवातीला हे लोक गोणल गावात का आले होते, पप्पण्णांशी त्यांचा काय संबंध होता आणि हत्येच्या रात्री ते नेमकं कुठे होते, या सगळ्यांचा तपास करण्यात आला। पण चौकशीतून जे समोर आलं त्याने या प्रकरणाला पूर्णपणे वेगळं वळण मिळालं।
पोलिसांच्या म्हणण्यानुसार पप्पन्नांच्या हत्येसाठी या आरोपींना सुपारी देण्यात आली होती आणि ही सुपारी दुसऱ्या कुणी नाही तर पप्पन्नांच्या स्वतःच्या मुलानं दिल्याचा आरोप तपासातून समोर आला. नरस रेड्डीनं या हत्येसाठी तिरुपतीतील या चौघांना 2 लाख रुपये देण्याचं ठरवलं होतं, असा पोलिसांचा दावा आहे. म्हणजेच पोलिसांकडे तक्रार दाखल करणारा मुलगाच या हत्येच्या कटामागे असल्याचा संशय आता तपासात गंभीर बनला. पण नरस रेड्डींनी असं का केलं व स्वतःच्या वडिलांचा जीव घेण्यासाठी 2 लाख रुपये देण्याची वेळ त्याच्यावर का आली, याचं उत्तर मालमत्तेत नव्हतं, असं पोलीस तपासातून समोर आलं. सुरुवातीला 48 एकर जमिनीमुळे मालमत्तेचा वाद असावा असं वाटत होतं. मात्र नंतर पप्पन्नांच्या मोबाईलमधील फोटो आणि त्यांच्या महिलांशी असलेल्या कथित संबंधाची माहिती तपासात समोर आल्यानंतर हत्येमागचं कारण वेगळंच असल्याचं पोलिसांनी सांगितलं. नरस रेड्डीला आपल्या वडिलांच्या कथित वर्तनाची माहिती मिळाली होती. विशेषतः कुटुंबातील सुनेबाबत गंभीर आरोप समोर आल्यानंतर त्याचा संताप वाढल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. आपल्या वडिलांकडून सुनेबाबत अयोग्य वर्तन झाल्याची माहिती मिळाल्यानं नरस रेड्डी अस्वस्थ झाला आणि त्यानं वडिलांना संपवण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप आहे. या निर्णयानंतर त्यानं तिरुपतीतील लोकांशी संपर्क साधला आणि 2 लाख रुपयांची सुपारी दिल्याचं तपासात समोर आलं. यानंतर 12 मार्चची रात्र आली. पप्पन्ना शेतातील ठिकाणी होते. त्यांना कदाचित आपल्या आयुष्याच्या शेवटच्या रात्रीची कल्पनाही नसेल. बाहेरून पाहता ही हत्या अज्ञात व्यक्तींनी केल्यासारखी वाटत होती, पण पोलिसांच्या तपासानुसार या हत्येमागे आधीच कट रचला गेला होता. तिरुपतीहून आलेल्या 4 जणांनी पप्पन्नांची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्या झाल्यानंतर नरस रेड्डींनी पोलिसांकडे जाऊन अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दिली. पण पोलिसांच्या तपासानं त्या तक्रारीमागचं कथित गुपित उघड केलं. 4 संशयितांना अटक झाल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली आणि त्यातून नरस रेड्डीपर्यंत तपास पोहोचला. अखेर पोलिसांनी नरस रेड्डीलाही अटक केली. अशा प्रकारे या प्रकरणात एकूण 5 जणांना अटक करण्यात आल्याचं वृत्त आहे. 4 जणांवर प्रत्यक्ष हत्येत सहभागी असल्याचा आरोप आहे, तर नरस रेड्डीवर हत्येचा कट रचून सुपारी दिल्याचा आरोप आहे. आज या प्रकरणाकडे पाहिलं तर सुरुवात एका अज्ञात हत्येपासून झाली होती. वडिलांची हत्या झाली, मुलानं स्वतः पोलिसात तक्रार दिली आणि सर्वांचं लक्ष अज्ञात मारेकऱ्यासमोर होतं. पण तपासात मोबाईलमधील फोटो समोर आले. वडिलांच्या कथित संबंधांची माहिती उघड झाली आणि त्यानंतर मुलाचा संताप समोर आला आणि अखेर तिरुपतीतील 4 आरोपींपर्यंत पोलीस पोहोचले. त्यानंतर 2 लाखांची सुपारी आणि स्वतःच्या वडिलांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप मुलावरच आला. या संपूर्ण घटनेचा सर्वात धक्कादायक भाग शेवटी समोर येतो. पप्पन्ना सज्जन यांची हत्या बाहेरच्या कुणीतरी अचानक केली नव्हती, असा पोलिसांचा तपास आहे. त्यांच्या मुलानंच नरस रेड्डीनं वडिलांच्या कथित वर्तनामुळे संतापून तिरुपतीतील 4 जणांना 2 लाख रुपयांची सुपारी दिल्याचा आरोप आहे. रमेश, जी वीरेश, एम वीरेश आणि कृष्णा या चौघांना पोलिसांनी अटक केली असून नरस रेड्डीलाही अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला मालमत्तेचा वाद वाटणाऱ्या या हत्येमागे अखेर वडिलांच्या कथित महिलांशी संबंध असलेल्या संबंधाचा आणि कुटुंबातील गंभीर आरोपांचा धागा असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपांबाबत अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट होणार आहे.